जय शिवराय, जय भीम, जय लवजी. महायुतीच्या घटक पक्षांची म्हणजे एकनाथ शिंदेंचा शिवसेना, राष्ट्रवादीचे अजित पवार यांची कशी बोळवण लावली बघा भारतीय जनता पार्टीने, की एकनाथ शिंदेंना त्यांच्या गावी जावं लागलं आणि तिथं त्यांनी सांगितलं की मला 104 ताप आहे आणि 104 तापवाला हा कसा रानावनात हसत मुखात फिरतोय हे आपण प्रसारमाध्यमातून पाहिलं. आणि त्यांनी जसं मुंबईमध्ये आले तर त्यांनी सलाम लावून घेतली. म्हणजे बघा हे कसं राजकारण फिरतंय. आणि दीपक केसरकर म्हणतात की आम्हाला अजून शासनाकडनं म्हणजे शासकीय ह्याच्यातनं आम्हाला अजून आलं नाही काय की तुम्ही शपथविधीला तुम्हाला यावं लागेल असं काही सांगितलं नाही. आणि सगळ्यात हास्यास्पद गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दिल्लीला जातात अमित शहांना भेटायला, पण अमित शहा जातात दुसरीकडेच, की त्यांनी सांगतसुद्धा नाही की मी येतो आहे की मी चाललो आहे. आणि अजित पवार डायरेक्ट दिल्लीला पोचत आहेत. हे किती हास्यास्पद गोष्टी चाललेल्या आहेत की तुमचा अजून गटनेता नाही आहे, तुम्हाला कोणी विचारत नाही आहे. म्हणजे हे भारतीय जनता पार्टीने म्हणजे एकदम प्लॅनिंगने ह्यांना कसं बाजूला करायचं आणि ते तिथं वेगळाच कोणीतरी मुख्यमंत्री बसवायचा हे त्यांनी ठरवलेलं आहे. फक्त ते ह्यांची सगळ्यांची एक मानसिकता तयार करत आहेत आणि ह्या महाराष्ट्राला एक वेगळाच असा मुख्यमंत्री त्यांना द्यायचा आहे हे त्यांनी ठरवलं आहे. हे फक्त आता आणि फक्त ह्या सगळ्यांची एक तपासणी करत आहेत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्राच्या मतदार राजाची फसवणूक त्यांनी केलीच, की कसे त्यांनी मतदार आणले आणि कसे त्यांनी या महाविकास आघाडीच्या लोकांना त्यांनी बाजूला सारून त्यांचा महायुतीचा कसा भरघोस मतांनी त्यांनी विजय घडवून आणला. पण त्यांना अजूनसुद्धा सगळ्या गोष्टी त्यांच्या सोयीस्कर त्यांनी करून घेतल्या. पण दुर्भाग्य असं आहे की त्यांची 26 तारखेला सगळी पाणीपत झालं आहे हे त्यांनाही कळलं आहे. त्यांची आता अशी परिस्थिती आली, इकडे आड इकडे वीर. पण आता जपायचं कुणाला? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जपायचं की अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला जपायचं? हे सगळं आणि सगळं एकदम उघड होता दिसत आले. आणि त्यांनी सांगतायत अहो आम्हाला तिथं बोलवलंच नाही. आणि सगळे बावनकुळे शासकीय सेवक असल्यासारखे आणि राज्यपाल असल्यासारखे ते सांगतात की आम्ही आता पाहणी करायला आलो आहे, आम्ही पाहतो आहे की कसं काम चाललं आहे. अहो बावनकुळे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, आमदार आहात, तुम्हाला तो कुठला नैतिक अधिकार नाही आहे, पण तुम्ही ह्यांना आदेश देत आहे की पाहणी करा, हे करा. आता ही जनतेला कळून चुकले. आणि जनता आता महानगरपालिका, ग्रामपंचायत आणि सगळ्या गोष्टीत आता तुम्हाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा. मी मुकेश मधुकरराव धिवार, प्रदेशाध्यक्ष राहुल प्रियंका गांधी सेना, महाराष्ट्र राज्य हे लक्षात ठेवा. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.